नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, BA बॅचलर ऑफ आर्ट्स, कला स्नातक, कला पदवी, हे BA डिग्रीवाल्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. BAची जी परीक्षा असते, युनिव्हर्सिटी एक्झाम असते किंवा होम असाइनमेंट असतं, ते ॲन्युअल असतं. म्हणजे BA हा जो कोर्स आहे, BA पदवी शिक्षणक्रम आहे मुक्त विद्यापीठामध्ये, मुक्त विद्यापीठाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ॲन्युअल परीक्षा असते, वार्षिक परीक्षा असते. वर्षाच्या वर्ष सरते शेवटीच तुम्हाला होम असाइनमेंट द्यावं लागतं आणि वर्ष संपायच्या आतच तुमची ॲन्युअल एक्झामसुद्धा होते, वार्षिक परीक्षा होते, फायनल एक्झाम होते. त्या वर्षाची फर्स्ट इयरची एक्झाम, सेकंड इयरची एक्झाम, थर्ड इयरची एक्झाम त्या रिस्पेक्टिव्ह वर्षाच्या शेवटी होतात. तर नवीन नोटिफिकेशनप्रमाणे या वर्षापासून सर्व कोर्सेसचं होम असाइनमेंट लिहून ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करायचे, विद्यापीठाच्या ऑफिशियल पोर्टलवर अपलोड करायचे. ऑफिशियल पोर्टलचे तुम्हाला वेबसाईट पण ह्याच्यामध्ये सांगणार आहे, पोर्टलचा ॲड्रेससुद्धा सांगणार आहे, तुम्हाला पत्ता सांगणार आहे, त्याची चिंता करायची गरज नाही. तर BAच्या बाबतीत बोलूया. इतर कोर्सेसचंही सुरू झालेलं आहे. तर BA बॅचलर ऑफ आर्ट्स, BA पदवी शिक्षणक्रमाचं होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीनं सबमिट करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि BAचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तुमचं कोणतेही वर्ष असो, BA फर्स्ट इयर असो, BA सेकंड इयर असो, BA थर्ड इयर असो, तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांनी होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीनं 31 मार्च 2025च्या आत सबमिट करायची आहे. म्हणजे थोडक्यात BA शिक्षणक्रमाचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाच्या लोकांनी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायची शेवटची तारीख असणार आहे 31 मार्च 2025. ठीक आहे मित्रांनो, आज आहे दिनांक 19 फेब्रुवारी 2025. ठीक आहे, आज 19 फेब्रुवारीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व शिवभक्तांना, सर्व जगातील सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर व्हिडिओकडे वळूया परत. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, फर्स्ट इयरचंच फक्त होम असाइनमेंटचे क्वेश्चन बघणार आहोत आपण. ठीक आहे, फर्स्ट इयरला तुम्हाला 6 पेपर असणार आहेत, 6 पेपर असणार आहेत. आता इथं 7 दिलेले आहेत, तिथं 7 पैकी 1 तुमचं नसणार आहे, तर कोणतं 6 आहे ते पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे, 6 पेपर कंपल्सरी असतात फर्स्ट इयरला. सेकंड इयरचं होम असाइनमेंट दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया आपण, ते आणखी जास्त मोठं होतं आहे. ठीक आहे, तर पहिले जे असणार आहेत हे तक्ता, त्याच्यावर क्लिक करूया. हां, तर ही होम असाइनमेंट पहिले जी आहे ती आहे फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश, हिंदी भाषा का परिचय और उसकी संरचना. आता ही एकाच पेपरचं नाव आहे. ठीक आहे, हिंदी आणि इंग्रजी ही एकच पेपर आहे. फक्त अर्धा पेपर जेव्हा तुमची थेअरीची एक्झाम होईल युनिव्हर्सिटीची, त्यावेळेस तुम्हाला अर्धा वेळात इंग्रजीचं भरून द्यावं लागेल, उत्तरपत्रिका लिहून द्यावं लागेल, बाकीच्या उरल्या वेळामध्ये हिंदीचं लिहून द्यावं लागेल. ठीक आहे, एकाच टायमाला पेपर होईल याचं. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी ह्या पेपरचे प्रोग्राम कोड असणार आहे, आपल्या BAचा प्रोग्राम कोड असणार आहे G01, शिक्षणक्रम संकेतांक म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आणि तुमचा पेपरचा कोड क्रमांक असणार आहे HEN 101 ऑब्लिक काही नाही, HEN 101च आहे. ठीक आहे, हिंदी आणि इंग्रजी जरी एकाच पेपरमध्ये असतील तरी यांचं पेपर कोड एकच आहे, HEN 101. ठीक आहे, ओके. तर आता ही जे वरी दिसते तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत, तुम्हाला जे उत्तरपत्रिका लिहिण्यासंबंधी इन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि तुम्हाला 20 मार्काला हा पेपर आहे. 80 मार्काची तुमची थेअरीची युनिव्हर्सिटी एक्झाम होईल, 20 मार्काकरता तुम्हाला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायचं आहे. होम असाइनमेंट लिहिण्याकरता अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की विद्यापीठाचे जे ऑफिशियल पोर्टल आहे होम असाइनमेंटकरता स्पेशली डिझाईन केलेलं आहे, त्या पोर्टलची वेबसाईट तुम्हाला काहीतरी दिसत आहे, इथं दाखवतो. त्या पोर्टलची वेबसाईट आहे asm.ycmu.org.in. ह्या ऑफिशियल पोर्टलवर जायचं आहे तुम्हाला. तिथे तुम्हाला स्टुडंट लॉग इन दिसेल, स्टुडंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथं तुमचा PRN नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ उलटी टाकायची आहे. उलटी कशी टाकायची, तर YYMMDD म्हणजे एखाद्याची जन्मतारीख असेल 1993,
तर त्याचे 93 टाकायचं पहिल्यांदा. पुन्हा मंथ असेल 12 तर 12 टाकायचं आणि तारीख असेल 2 तर 02 टाकायचं. 93 12 02. ठीक आहे. असं टाकून सबमिट करायचं. फर्स्ट टाईम रजिस्ट्रेशनला ओके करायचं. तिथे तुम्हाला EBCID किंवा DEBID मागितलं तर टाकायचं. कंपल्सरी टाकायचं आहे, फायद्याचं आहे. तयार केलेलं नसेल तर पुन्हा वापस दुसरी वेबसाईट ऑन करून ती तयार करून घ्यायची. EBCID आणि DEBID तयार करून पुन्हा वापस येऊन ह्या वेबसाईटवरून टाकायचं आहे. पेपर वगैरे कन्फर्म करायचं आहे आणि शेवटी प्रोसीड करत जायचं आहे. प्रत्येक स्टेपला प्रोसीड करत जायचं. मोबाईल नंबर वगैरे तुमचा चेंज झालेला असेल किंवा असेल तो टाकायचा. ईमेल ID मागितलं तर ईमेल ID टाकायचे. रिस्पेक्टिव्ह डिटेल्स टाकायचे. त्याच्यामध्ये जे आवश्यक आहेत रिलेव्हंट डिटेल्स टाकायचे आहे. आणि तुम्ही नंतर फायनल पेजवर पोहोचल्यानंतर तिथं तुम्हाला 6 पेपर दिसतील फर्स्ट इयरचे. त्या प्रत्येक पेपरच्या पुढे डाउनलोड ऑप्शन दिसेल. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरून आधी तुमची आन्सर शीट डाउनलोड करायचं आहे आणि त्या डाउनलोड केलेल्या आन्सर शीटवर प्रश्नाची उत्तर लिहायची, ध्यानात ठेवायचं. मग प्रत्येक पेपरच्या पुढे त्या पेपरची आन्सर शीट असणार आहे. ती आन्सर शीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करते वेळेस 1 2 3 पेजेस एक्स्ट्रा डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड करते वेळेस, कारण ती तुम्हाला लिहायला कामाला येतील. विद्यापीठानं 2च कागद दिलेले आहेत तुम्हाला प्रत्येक पेपरच्या समोर. पहिल्या कागदावर तुमचं सगळं डिटेल दिलेली आहे. तुमचं नाव दिलेलं आहे, तुमचं प्रोग्राम कोड, कोर्स कोड, त्यालाच कोर्स कोड बी म्हणतो आपण. तुमचं पेपर कोड दिलेला आहे, पेपरचं नाव दिलेलं आहे, वर्ष दिलेलं आहे, इयर दिलेलं आहे. हे पहिल्या पेजवर दिलं आहे त्या PDF मध्ये. दुसऱ्या पेजवर तुम्हाला तुमच्या पेपरचं कोड दिले वरच्या साईडला. मग एकच पेज दिले ती. मग एका पेजवर तुमचे एवढे प्रश्न लिहिणं होणार नाही. प्रत्येक पेपरवर प्रत्येक पेजवर एक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामुळे 2 3 पेजेस एक्स्ट्रा प्रिंट काढून घ्यायचं. प्रश्न किती आहेत त्यानुसार लिहून तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. मग एकदा प्रिंटआउट काढून घेतलं की आता जी मी प्रश्न सांगत आहे ह्या व्हिडिओमध्ये हे प्रश्नाची उत्तरे शोधायची पुस्तकामध्ये आणि त्या प्रिंटआउट काढलेल्या उत्तरपत्रिकेवर तुम्हाला काय करायचं आहे, ती उत्तरे स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचं आहे. टाईप करायचं नाही, लिहायचं आहे. निळ्या शाईने किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहायचं आहे. ते लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याला स्कॅन करून PDF तयार करून ठेवायची आपल्या मोबाईलमध्ये किंवा ऑनलाईन सेवा केंद्रावर आणि परत ह्या वेबसाईटवर जायचं आहे. या आता सांगितलेली तिथं परत स्टुडंट लॉग इनवर जायचं आहे. परत तुमचे सगळे डिटेल्स चेक करायचे आहे आणि फायनली तुमचे जेव्हा पेपर दिसतील तुम्हाला त्या प्रत्येक पेपरच्या पुढे अपलोड ऑप्शन दिसेल. त्या अपलोडवर क्लिक करून तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेली PDF ओपन करायची आणि तिथं अपलोड करून टाकायची. ध्यानात ठेवायचं प्रत्येक पेपरची PDF जेव्हा स्कॅन करून तुम्ही बनवता त्यावेळेस त्या पेपरचं नाव टाकायला विसरायचं नाही त्या PDFवर. नाहीतर HEN 101 पेपरच्या ठिकाणी तुम्ही SOC 101 पेपरचे अपलोड करचाल, मग ते रिजेक्ट होऊन जाईल. मग तुम्ही स्कॅन करून PDF बनवताना सुद्धा त्या फाईलचं नाव टाकताना सुद्धा तुमच्या पेपरचं जो कोड असणार आहे तो टाकायचं. म्हणजे अपलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ब्राउज ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या स्मार्टफोनमध्ये जेव्हा फाईल ओपन होते त्यावेळेस तुम्हाला शोधायला सोपं जाणार आहे. आणि पुन्हा अपलोड केल्यानंतर खाली सगळं चेक केल्यानंतर प्रोसीड किंवा सबमिट बटनवर क्लिक करून तुम्ही फायनल सबमिशन करू शकता. सबमिट केल्या लगेचच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आणि ईमेल IDवर होम असाइनमेंट फॉर पेपर HEN 101 असे SMS येऊन जाईल. ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ पाहत जावा आणि नंतर कमेंट करत जावा. मी असे व्हिडिओमध्ये पूर्ण आरडू चिरकू व्हिडिओ बनवतो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाही तर डायरेक्ट कमेंटवर कमेंट करत राहतात. व्हिडिओचं शीर्षक वाचतात लगेच कमेंट करता. मग पूर्ण व्हिडिओ बनण्याचा फायदा काय? हे एवढे जे डिटेल्स सांगतो तुम्हाला ह्याचा फायदा काय असणार आहे. ठीक आहे. आणि ही इन्स्ट्रक्शन प्रत्येक पेपरची इन्स्ट्रक्शन वाचायचं. वर्ष 2024-25 असणार आहे. हे सगळे इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. हे सर्व जर वाचत बसलं तर आपल्याला 2-3 घंट्याचा व्हिडिओ बनवावा लागेल. ठीक आहे. पुढे घेऊया. आता HEN 101 हा कंपल्सरी पेपर आहे. ह्याच्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी दोन प्रकारचे विषय आहेत. अर्धे विषय. 10 मार्काला इंग्रजी आहे, 10 मार्काला हिंदी आहे. तर इंग्रजीचे 2 प्रश्न असणार आहेत, हिंदीचे 2 प्रश्न असणार आहेत. हे तुम्ही पॉज करा आणि तुमच्या वहीवर कुठेतरी लिहून घ्या आणि पुन्हा PDF ती प्रिंटआउट काढल्यानंतर त्याच्यावर एका पेजवर एका प्रश्नाचं उत्तर लिहून टाका. किंवा तुम्हाला इन्स्ट्रक्शन जी दिले वरी इन्स्ट्रक्शनमध्ये त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. ओके. चला, हे पेपर 1 झालं. दुसरा पेपर घेऊया लगेच. हो का, दुसरा पेपर आहे. ओके. 2024-25 BA पदवी शिक्षणक्रम BA डिग्री प्रोग्राम. ठीक आहे. इथले इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. आता ह्या पेपरचं कोड आहे ENG 102. आता ENG 102 तुम्हाला आहे का नाही ती तुमच्या जी BA फर्स्ट इयरचा जे ॲप्लिकेशन फॉर्म असेल किंवा तुमचा फॉर्म जर स्टडी सेंटरवाल्यांनी भरला असेल तर स्टडी सेंटर कॉलेजला तुम्ही फोन करून विचारू शकता
की तुम्हाला ENG 102 पेपर आहे का नाही ती. मग ज्यांचा ENG 102 पेपर आहे त्यांनी इथं 5 प्रश्न दिले, त्या 5 प्रश्नाची उत्तरे लिहायचं आहे. ठीक आहे. पुढचा पेपर घेऊया, तिसरा पेपर. ओके. तर हा तर कंपल्सरी पेपर असणारच आहे. 2024-25 BA शिक्षणक्रम. प्रोग्राम कोड असणार आहे G01 आणि पेपर कोड असणार आहे. पेपर कोड, पेपरचं नाव आणि पेपर कोड आहे GKN 101. सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम. ही इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. 20 मार्काचा आहे पेपर. इंटरनल एक्झामिनेशन प्रॅक्टिकल वर्क 20 मार्काचं असतं. GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम. 4 प्रश्न दिले आहेत, 4ही प्रश्नाची उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. बॅग घेऊया आपण, लवकर घेऊया. चौथा पेपर घेऊया. पेपर कन्फर्म करून घ्या. या पेपरचा कोड आहे HUM 101 मानवी विद्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम. वरच्या इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. 20 मार्कासाठी आहेत, 4 प्रश्न आहेत. 4ही प्रश्न बघून घ्या. पुढे 5वा पेपर घेऊया. 6च पेपर आहेत. तुमचा ऑप्शनल एखाद्याचा नसेल तर त्यांनी त्याचं लिहून का आपलं जे आहे ती चेक करून घ्या. स्टडी सेंटर कॉलेज स्कूल. ही MAR 101 किंवा MAR 102. ज्यांचं MAR 101 आहे, MAR 102 आहे, त्या दोघांकरताही कॉमन आहे. ठीक आहे. 20 मार्कासाठी आहे. तर तुम्ही हे 4 प्रश्नाची उत्तरे लिहू शकता. मराठीचा पेपर आहे, मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम. ठीक आहे. पुढचा पेपर घेऊया आपण. 6वा पेपर OPN 101 अध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. हे पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. आता हे किती गुणांसाठी आहे बघा. इथं गुण काही दिसणार आहेत. ओके. ठीक आहे. इथं 5 प्रश्न दिले. 5 पैकी किती लिहायचे तुम्ही बघू शकता. एक ऑप्शनल आहे का मग तो प्रश्न, कारण 20 मार्कासाठीच आहे, तरी कन्फर्म करून घ्या. 5 प्रश्न तर दिले इथं. ओके. चला शेवटचा पेपर घेऊया. याच्यातले काही BA फर्स्ट इयरची मला माहिती नाही, तुम्ही स्टडी सेंटरला कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. SOC 101 सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम. SOC 101 सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम. एकूण 20 गुणांसाठी आहे. 4 प्रश्न आहेत. इथं मात्र क्लिअर आहे. ठीक आहे. तर सगळेच पेपर आपण कव्हर केले आहेत. HEN 101, OPN 101, SOC 101, GKN, त्यानंतर असे 6 पेपर आहेत. 7वा पेपर तुमचा नसेल वाटायला मला चेक करून घ्या. ओके. तर सर्वांनाच सांगायचं आहे BA फर्स्ट इयरचं होम असाइनमेंट आहे सध्याचं. सेकंड इयरचं आपण सेपरेट व्हिडिओ घेऊया. तुम्ही फर्स्ट इयरचं तर लिहायला सुरुवात करा अगोदर. सेकंड इयरचं पण आलेलं आहे, थर्ड इयरचं पण आलेलं आहे होम असाइनमेंट. 31 मार्च 2025च्या आत तुम्हाला सबमिट करायचे ऑनलाईन. आता तुम्हाला अगोदर प्रिंटआउट काढून घ्यायचे, पुन्हा त्याच्यावर उत्तर लिहायचे, पुन्हा त्याला स्कॅन करायचं आहे, PDF तयार करायचे आणि पुन्हा अपलोड करायचे. बराच वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी लवकर सुरुवात करा, लवकर सबमिट करा. लगेचच तुमचं तपासणी पूर्ण होऊन जाईल आणि तुम्ही ॲन्युअल परीक्षेला अभ्यास करण्यासाठी मोकळे होऊन जाचाल. ऑनलाईन लिंक चालू झालेली आहे. बरेच विद्यार्थी थंडगार बसून आहेत कवा तर द्यायला येईल म्हणून. आणि तुम्हाला कंपल्सरी आहे BA फर्स्ट इयरवाल्याला स्टडी सेंटर कॉलेजवाले तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी लिहून अपलोड करणार नाहीत बिलकुल. आणि जर तुम्ही सबमिट करणार गेलो ऑनलाईन तर तुम्हाला 0 मार्क देण्यात येतील आणि ॲब्सेंट टाकण्यात येईल. इंटरनल जी मार्क असतील 20 मार्क CAमध्ये येतात. CA म्हणजे कॉलेज असेसमेंट. त्याच्या खाली जे असणार आहे कॉलेज असेसमेंटच्या खाली 20 मार्काच्या ठिकाणी त्याच्यामध्ये 0 येईल, ॲब्सेंट येईल. ठीक आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर लिहून अपलोड करून टाका. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.